राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गुरलिंग जंगम महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। परम पूज्य शोभा माऊली की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वर महाराज की जय। आता वंदीन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी। सुरुवातीला आपण सगळ्यांनी सद्गुरूंचा जय जयकार करायचा आहे। बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा। बोला जय जयकार स्वामींचा। स्वामी सिद्धरामांचा जय जयकार। स्वामी सिद्धरामांचा जय जयकार। बोला जय जयकार स्वामींचा। बोला जय जयकार स्वामींचा। स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार। स्वामी भाऊसाहेबांचा जय जयकार। बोला जय जयकार स्वामींचा। बोला जय जयकार स्वामींचा। स्वामी काडसिद्धांचा जय जयकार। स्वामी काडसिद्धांचा जय जयकार। बोला जय जयकार स्वामींचा। बोला जय जयकार स्वामींचा। सगळे आतुरतेने वाट बघत होतो, तो आज दिवस उजाडलेला आहे। जसं दिवाळी म्हटली की आनंदी आनंद असतो, तसं गुरुपौर्णिमा म्हटली की आनंदी आनंद। बघा, ही आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला
गुरुपौर्णिमा म्हणतात. आणि दुसरं म्हणजे व्यास पौर्णिमाही म्हटलं जातं. आता गुरुपौर्णिमा का म्हटलं जातं, तर प्रत्येकाचे जे आध्यात्मिक गुरु आपल्याला प्रत्येकाला मिळालेले आहेत, आपल्या सुदैवाने, आपल्या भाग्याने, त्या मिळालेल्या गुरूंकडून ज्ञान ऐकल्यानंतर, संपादन केल्यानंतर, त्यांचा सहवास मिळाल्यानंतर आपण ही कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी अशा संतांचं म्हणजे सद्गुरूंचं पूजन केलं जातं. आणि सबंध दिवस माझ्या मते तर त्यांच्या सहवासात आपण घालवला पाहिजे. तुम्ही म्हणाल सगळा दिवस कशासाठी? सदा संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे, जवळी बसावे त्यांच्या, जवळी बसावे त्यांच्या, संतांपाशी जावे, सदा संतांपाशी जावे. त्यांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. वास्तविक प्रत्येक भक्त आज आनंदाने, उत्साहाने सद्गुरूंसाठी धावत येतो. सद्गुरू देहानी असताना सद्गुरूंची पूजा केली जाते, त्यांना हार घातला जातो, मनपूर्वक त्यांना प्रार्थना केली जाते. काय प्रार्थना केली जाते? संसारातल्या गोष्टी मागायच्या असतात का? नाही. त्यांच्याकडे जे आहे ते मागायचं. कारण गोंदवलेकर महाराज म्हणायचे की सगळ्या आमच्याकडे येणारे सगळे जण हिंग, मिरळ, जिऱ्याचे गिराईक आहेत. केशर येणारं गिराईक कोणी नाही, कारण केशर महाग आहे. तसंच सद्गुरूंकडे जे मिळतं ते आपण मागायला पाहिजे. म्हणजे उत्तम बुद्धी, शुद्ध अंतःकरण आणि आपली भक्ती कशी वाढवता येईल, आपल्याला या मार्गामध्ये आपल्याला पुढे पुढे कसं सरकता येईल आणि सद्गुरूंचा सहवास अनेक वर्ष आपल्याला कसा मिळेल, ही प्रार्थना आपल्याला करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे परमार्थ करण्यासाठी आरोग्य पण चांगलं पाहिजे. की आरोग्य चांगलं नसेल तर आपण परमार्थ करू शकत नाही. म्हणून संतांकडे तेही मागायचं की तुमचा सहवास मिळण्यासाठी आरोग्य आमचं चांगलं ठेवा, जेणेकरून आम्हाला तुमचे जास्तीत जास्त सप्ते तुमच्या सहवासात साजरे करता येतील. म्हणजे अशा या गुरुपौर्णिमेला आध्यात्मिक सद्गुरूंचं पूजन केलं जातं. आणि यालाच व्यास पौर्णिमाही म्हणतात. आता व्यास महर्षी सगळ्यांना माहिती आहेत की ज्यांनी महाभारत लिहिलं, वेदांचंही लिखाण केलं त्यांनी, की त्यांनी लिखाण केलं नाही असा एकही विषय नाही. सगळ्या विषयात त्यांनी विवेचन केलेलं आहे. म्हणून व्यास महर्षी सगळ्यांना परिचित आहेत. आणि ह्या व्यास महर्षींचा आज जन्मदिवस आहे. आणि यांना एक चांगल्यापैकी आध्यात्मिक गुरु म्हणून मानलं जातं, व्यास महर्षींना. म्हणून आपण बघतो बघा, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, असे जे ज्ञानेश्वर महाराज आहेत ते सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये लिहिताना व्यासांबद्दलच बोलतात. सुरुवात व्यासांपासूनच करतात. कारण सगळ्यांना माहिती आहे की व्यास महर्षी आपल्यावर किती मोठे उपकार करून ठेवलेले आहेत ज्ञान लिहून. आणि तिसरी म्हणजे जे गौतम बुद्ध तुम्हाला सगळ्यांना परिचित आहेत, त्या गौतम बुद्धांनी त्यांना जेव्हा ज्ञान झालं तेव्हा सारनाथ या ठिकाणी त्यांनी जे पहिलं प्रवचन केलं तो दिवस होता गुरुपौर्णिमा. म्हणजे गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन केलं तो दिवस गुरुपौर्णिमा असल्यामुळे बौद्ध लोक आजचा दिवस फार उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. म्हणजे असं जर आपण बघितलं तर आजच्या दिवशी सगळ्या संतांनी म्हणजे प्रत्येकांना जे संत भेटलेले आहेत त्या संतांचं पूजन केलं जातं, त्यांची आठवण केली जाते, त्यांचं नामस्मरण केलं जातं. का? सद्गुरूंचंच का? वास्तविक आपल्याला प्रत्येकाला 5 गुरु भेटलेले आहेत. हे 5 गुरु म्हणजे कुठले? जन्म व्हायच्या वेळेला आईजवळ जी असते सूड ही पहिला गुरु.
दुसरा गुरु आई, तिसरा गुरु आपले वडील, चौथा गुरु शिक्षक आणि पाचवा गुरु सद्गुरू. आता हे 5 गुरु आपण बघितले तर या 5 गुरुतले पहिले गुरु जे आहेत 4, हे आपल्याला मोक्षाचं ज्ञान देऊ शकत नाहीत. हे आपल्याला विद्या देतील, व्यवहार ज्ञान देतील, व्यवहार कसा करायचा हे शिकवतील, पण मोक्षाचं ज्ञान फक्त सद्गुरूच देऊ शकतात. म्हणून 3 लोक में गुरु बडे है, दिखलाते भगवान तो. 3 लोकांमध्ये गुरूंचं स्थान खूप मोठं आहे. बघा, आपण सगळे म्हणतो की या जगात ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. हे ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. पण ब्रह्माला, वास्तविक ब्रह्मा इतकं ज्यांनी सबंध विश्व निर्माण केलं, एवढं करून सुद्धा ते अज्ञात राहिलेलं आहे. कशामुळे? त्यांना कोणी प्रकाशातच आणलेलं नाही, संतांशिवाय. सद्गुरू काय करतात? अशा या ब्रह्माला प्रकाशात आणतात आणि प्रकाशात आणल्यामुळे समर्थाने म्हटलेलं आहे, ब्रह्म सर्वात प्रकाशक, सद्गुरू तयाचाही प्रकाशक. म्हणजे ब्रह्मापेक्षा सुद्धा सद्गुरू श्रेष्ठ आहेत असं समर्थाने म्हटलेलं आहे. एकदा कबीरांना, संत कबीरांना देव आणि सद्गुरू भेटले. दोघांपैकी कुणाला नमस्कार करायचा पहिला? त्यांना वाटलं देवाला करूया पहिला नमस्कार, पण देवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. देवाने आपल्याला सद्गुरू दाखवले म्हणून सद्गुरू देवाला नमस्कार करायचा, पण सद्गुरूने आपल्याला खरा देव दाखवला म्हणून तो देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. जसं समर्थाने म्हटलंय, ब्रह्म सर्वात प्रकाशक, सद्गुरू तयाचाही प्रकाशक. म्हणजे बघा, संतांची थोरवी किती मोठी आहे. आणि हे संत म्हणून सद्गुरू कुणाला म्हटलं जातं? सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू. सकळ सारासार विचारू. सकळ सारासार विचार आपल्याला करायला ते शिकवतात. आणि सारासार विचार म्हणजे काय? सार काय ते ओळखता आलं पाहिजे. एकदा मठामध्ये बायका तांदूळ निवडत होत्या आणि महाराज तिकडून आले आणि महाराज म्हणाले, ए बायांनो, काय करताय? त्या म्हणाल्या, तांदूळ निवडतोय. म्हणाले, तांदूळ नका निवडू, खडे निवडा. म्हणजे तांदूळ निवडलं तर राहतील काय खाली? खडे. म्हणून आपल्याला सार काय आहे ते सगळ्यांना तोंडी सुद्धा सांगता येत नाही, ते आपल्याला सद्गुरू दाखवून देतात. म्हणजे सद्गुरूंचं कार्य काय आहे? गुरु कुणाला म्हटलं जातं? गु म्हणजे अज्ञान, अंधकार, आणि रू म्हणजे प्रकाश. अज्ञानाकडून प्रकाशाकडे जे नेतात त्यांना गुरु म्हणतात. आता सद्गुरूंचं कार्य जर आपण बघितलं तर प्रामुख्याने आपल्याला काय महत्वाचं कार्य? अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात, असत्याकडून सत्याकडे नेतात, विनाशाकडून कल्याणाकडे नेतात, दुष्प्रवृत्तीकडून चांगल्या प्रवृत्तीकडे नेतात, आणि अशाश्वतापासून शाश्वताकडे नेतात. म्हणजे हे जर आपण बघितलं आपण गुरूंचं कार्य, तर सगळ्यात आपल्याला काय महत्वाचं सांगता येईल? शाश्वत काय ते सांगतात. म्हणून त्यांना म्हटलं जातं, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जे संत, जो शाश्वत अशाश्वताचा निवाडा करी. किती स्वच्छ सांगितलंय दासबोधात. एवढा एकच श्लोक जरी ऐकला तरी आपल्याला सगळं समजतं की संतांना काय म्हणायचंय. संत म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत सांगायचं तर ज्याने देवाला ओळखलं तो संत. देवाला ज्यांनी जाणलेलं आहे त्याला संत म्हणता येईल. म्हणून अशा या संतांच्या आजच्या पौर्णिमेनिमित्त आपल्याला सगळ्यांनी विश्वासाने गुरूंच्या ठिकाणी आलं पाहिजे. विश्वास पाहिजे. आणि हा विश्वास कसा पाहिजे? तर आपले जे गुरुदेव रानडे होते, भाऊसाहेब महाराजांचे शिष्य, त्या गुरुदेव रानडेंची आई चिदंबरदास स्वामी त्यांची शिष्य होती. आणि तिचा त्या स्वामींवर खूप, आपले सद्गुरू म्हणून खूप विश्वास होता की स्वामी सांगतील ते सगळं. कारण गुरुवचन तोची वेदांत, गुरुवचन तोची सिद्धांत चा प्रचित आता म्हटलेलं आहे. गुरु सांगतील ते. मग गुरुने पूर्वेला पश्चिम म्हटलं तरी तुम्ही म्हणता कामा नये, ही पूर्व आहे, पश्चिम कधी होईल?
लगेच गुरु म्हणतात विश्वास नाही, नापास. आता एक शिष्य गुरूंजवळ गेला आणि त्यांनी सांगितलं गुरूंना की मला ज्ञान पाहिजे. तर ते म्हणाले मिळेल ना, आमच्याजवळ राहावं लागेल. राहतो म्हणाले. किती दिवस? पहिलाच प्रश्न विचारला, किती दिवस? पूर्वी 12-12 वर्ष संतांजवळ राहावं लागायचं, त्यांची सेवा करावी लागायची, त्यांच्यासाठी लाकडं आणावी लागायची शेतातून, त्यांच्यासाठी अन्न शिजवावं लागायचं, नदीवरून पाणी आणायला लागायचं, त्यांना आंघोळ घालायची, त्यांचे कपडे धुवायचे, म्हणजे दिवसभर ही सेवा करायची. अशी सेवा गुरुकुलामध्ये 12 वर्ष चालायची. आणि त्याच्यानंतर जर तो परीक्षेत पास झाला तर मग गुरु त्याला ज्ञान द्यायचे. पण आता एकदम सुलभ झालंय. 12 वर्ष काय, 12 दिवस तरी राहाल तुम्ही. तुम्हाला जर म्हटलं की या आता आमच्या सभासात या किंवा सद्गुरूंचा आपण 4 दिवसाचा कार्यक्रम ठेवला, याल तुम्ही? काहीतरी कारण सांगा. पण आपल्याला सद्गुरूंचं तसं त्यांना सांगितलं की हो ना, देऊ तुम्हाला ज्ञान मिळेल इथे, पण इथे राहावं लागेल. तो म्हणाला तयारी आहे माझी. त्याला वाटलं काय 2-3 दिवसात होऊन जाईल काम आपलं. त्यांनी काय केलं, गुरूंनी एक बादली घेतली, त्या बादलीला बुडच नव्हतं. आणि त्या बादलीला बुड नव्हतं, त्या बादलीला त्यांनी दोरी बांधली आणि विहिरीमध्ये सोडली. वरती करणार सोडली, ओढली वरती. आता पाण्यात गेल्यावर बादली भरून यायला पाहिजे की नाही? पण बादली भरत येत नव्हती. का नव्हती? तिला बुडच नव्हतं. त्या बादलीला बुडच नव्हतं, म्हणजे पाणी आल्यासारखं वाटायचं, पण सगळं वरती येईपर्यंत गळून जायचं, कारण बादलीला बुड नाही. तेव्हा यांनी बघितलं, एकदा बघितलं, 2दा बघितलं, 3दा बघितलं, हे चालूच आहे यांचं. सोडायची, परत ओढायची, सोडायची, वरती घ्यायची, पाण्याचा पत्ता नाही. शेवटी त्याला राहावेना. तो म्हणाला यांना एवढी जर समजत नाही तर हे मला काय ज्ञान देतील. त्याला राहावेना म्हणून त्यांनी गुरूंना म्हटलं. महाराज म्हणाले बादलीला बुडच नाही आणि तुम्ही काय पाणी काढताय? नापास. अरे हे काय मला कळत नाही का? मला कळत नाही का बादलीला बुड आहे, त्याच्यात पाणी येणार नाही म्हणून? पण मी तुझी परीक्षा घेत होतो की तू केव्हा बोलतोस मला, आणि ही माझी चूक मला केव्हा दाखवून देतोस. तू नापास. मग असे शिष्य पास होतील आणि ज्ञानाला अधिकारी होतील. ज्ञानाला अधिकारी होण्यासाठी एक म्हणजे काय, शिष्याचा गुरूंवर पूर्ण विश्वास पाहिजे. गुरु काय सांगतील ते. आणि बघा तुम्ही विश्वास जर गुरूंवर ठेवला तर गुरु तुमच्यासाठी काय करायला वाटेल ते करायला तयार होतील. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय, ना तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाच्या माथी हाणू काठी. जर आमच्यावर विश्वास ठेवणारा आणि आमच्यावर प्रेम करणारा जर आम्हाला भेटला तर आम्ही कासेची लंगोटी देऊन आम्ही उघडे राहू, पण त्याला लंगोटी देऊ. पण नाठाळ जर भेटला आम्हाला तर त्याच्या माथी हाणू काठी, म्हणजे त्याला आम्ही अद्दल घडवू. पण असा शिष्य मिळाला तर आम्ही स्वतः उघडे राहून त्याची व्यवस्था करू आधी. म्हणजे संतांना काय अपेक्षित आहे? विश्वास, प्रेम आणि सांगितलेली सेवा करण्याची तयारी. तसं मी तुम्हाला उदाहरण सांगत होती. गुरुदेव रानडेंची आई चिदंबरदास स्वामी त्यांची शिष्य होती, आणि ती एकदा स्वामींकडे गेल्यानंतर फार स्वामींवर तिचा विश्वास. ती स्वामींकडे गेल्यावर स्वामी त्याला म्हणाले, आणि गुरुदेव रानडेंना पण त्या घेऊन गेल्या. तेव्हा ते तिथे बसल्यावर त्यांनी त्यांच्या आईला सांगितलं, हा तुझा मुलगा साधू होणार आहे, पुढे साधू होणार आणि याच्याकडून फार मोठं काम होणार आहे. ते ऐकल्याबरोबर त्यांना खूप आनंद झाला आणि त्या घरी आल्या. आणि गुरूंवर इतका पक्का विश्वास त्यांचा की त्यांनी घरी आल्यावर म्हटलं की हा मोठा झाल्यावर साधू होईल, पण आता तर हा लहान आहे. मग हा कधी साधू होईल तोपर्यंत मी जिवंत राहील की नाही, हा विचार त्यांनी केला. आणि त्यांनी काय केलं,
त्यांची आंघोळ झाल्याबरोबर पूजेचं ताट घेतलं, त्यांची पूजा केली, त्यांना आरती केली आणि त्यांना नमस्कार केला. कारण म्हणाले, नमस्कार कशासाठी? अरे तू उद्या साधू होणार, माझ्या गुरूंनी सांगितलंय. गुरूंची वाणी कधीच खोटी होणार नाही. गुरूंची वाणी म्हणजे काळ्या दगडावरचे देश, कधीच खोटी होणार नाही. म्हणून तिने सांगितलं की तू मोठा साधू पुढे झाल्यानंतर मी जिवंत नाही राहिले तर, म्हणून मी आत्ताच नमस्कार करून घेते. बघा, एवढ्या लहान मुलाला नमस्कार केला आणि गुरूंनी सांगितलं म्हणून. कारण गुरु सर्वज्ञ होते, गुरूंना सगळं पुढचं तिन्ही काळाचं ज्ञान असतं. आणि त्यांच्या आईचा पण गुरूंवर किती विश्वास, ती असं म्हणाली नाही हे काय सांगतायत, हा साधू होईल म्हणून, हे काय खरं होईल खोटं होईल असला विचार तिने केला नाही. तिने लगेच त्याची आरती करून टाकली आणि नमस्कार केला. पुढे आपण राहू की नाही, याला म्हणतात विश्वास. असा विश्वास सद्गुरूंवर पाहिजे. आणि असा विश्वास असेल तर तो शिष्य ज्ञानाला खरा अधिकारी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासाच्या जोडीला सद्गुरू प्रसन्न कशामुळे होतात? सद्गुरू प्रसन्न सेवेने होतात. सद्गुरू तुमचे पैसे बघत नाहीत, तुमची विद्वत्ता बघत नाही आणि तुमचे किती गाड्या आहेत वगैरे बघत नाहीत. सद्गुरू काय बघतात? आतमध्ये काय आहे याच्या. आपण सगळं बाहेरून काय बघतो, नाक डोळे वगैरे कसे आहेत ते बघतो. सद्गुरू काय करतात? आत डोकावतात की याच्या आत किती श्रद्धा आहे, हा अध्यात्माला अधिकारी होऊ शकेल का. म्हणजे सद्गुरू हे बघतात आणि आम्ही सगळ्या बाह्य गोष्टी बघतो. म्हणजे सद्गुरूंच्या शिष्याला जर कृपा पाहिजे असेल तर त्यांनी सेवा केली पाहिजे. आणि सेवा म्हणजे काय? तन मन धन. तन म्हणजे तनाची सेवा कुठली? तिथे काम करणे त्यांच्याजवळ. मनाने सेवा म्हणजे काय? नामस्मरण त्यांचं. आणि धनाने सेवा म्हणजे काय? जे काय मिळालेलं धन आहे ते गुरूंसाठी लावणं. या नाव तन मन धन सेवा. अशी सेवा शिष्याला करता आली पाहिजे. आणि अशी जर सेवा त्याला येत असेल, आता सेवेमध्ये सुद्धा आपण सेवा बघितली तर प्रत्येकाची सेवा वेगवेगळी आहे बरं का. आता महाराजांच्याकडे मठात माणसं होती ना, आता मी महाराजांच्या जवळ राहत होती तेव्हा मला महाराजांचा सहवास मला 24 तास. बाकीचे शेतातली कामं बघायचे, काही लोक गोठ्यातली कामं बघायचे. तेव्हा महाराज म्हणाले, बघ तू माझ्याजवळ राहतेस, तुझं भाग्य चांगलं आहे, पण गोठ्यात सेवा करतो ही सुद्धा सेवा आमचीच आहे. आणि जो कोल्हापूरला जाऊन कामं करतो ती सुद्धा सेवा आमचीच आहे. म्हणजे एकंदरीत घरदार सोडून मठामध्ये जाऊन ज्या सेवेला तयार राहणं शिष्याने, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थाचे, तसंच सेवेमध्ये कामचुकारपणा आणि आळस मुळीच चालत नाही. जो कामचुकारपणा करतो आणि आळस करतो त्याला काय म्हटलं जातं? शास्त्रामध्ये म्हटले, मी नाही म्हणत, अंगचोर. अंगचोर म्हटलं जातं त्याला. आणि दुसरं काय म्हटलं जातं? भित्रा. त्याला वाटतं आज मला एवढं काम लावलं आणि उद्या जास्त लावलं तर रात्रीच पळून जायचं, असा विचार करून पळून जाणार आहे, त्याला काय म्हणतात? भित्रा. गुरुनी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या की त्या परीक्षा न पचल्यामुळे, तुम्हाला माहिती आहे, कोरडं लाकूड असेल आणि कोवळं लाकूड असेल आणि चुलीत घातलं भुसभुस जळून जाईल, राख होऊन जाईल. पण तेच जर ओलं लाकूड असेल आणि चुलीत घातलं, हळूहळू धूर सोडेल थोडंसं पेटेल, धूर सोडेल थोडंसं पेटेल, काही असू दे पण पेटेल. तसं हळूहळू का सेवा करणारे सुद्धा हळूहळू पुढे सरकत जातात. म्हणजे सेवेने काय आहे? सेवेने सद्गुरू प्रसन्न होतात. गुरूंची खरी कृपा होते शिष्यावर. कारण शिष्याला ज्ञान पाहिजे असेल तर त्याला गुरुकृपेची अत्यंत गरज आहे. ते पाठांतराने, मी खूप काही पाठांतर केलं, काही उपयोग नाही.
मी खूप काही गोष्टी सांगितल्या, काही उपयोग नाही. प्रत्यक्ष सेवा पाहिजे. आणि ही सेवा केल्यावर गुरु बघतात किती आवडीने सेवा केली जाते, किती मनपूर्वक सेवा केली जाते, आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा करून टाकतात. आणि कृपा केल्यावर मग काय, आता महाराज मला कधी कधी बोलायचे, काय बाई तू आम्हाला भेटलीस, काढ पाणी आम्हाला पाठवली तुला, मला काय भूक लागली तुला बरोबर समजतं, तू आई आहेस आमची. तर मला वाटायचं महाराजांनी लगेच आशीर्वाद द्यावा, मी लगेच डोकं पुढे करायची, स्वामी डोक्यावर हात ठेवा. स्वामी मला दाखवायचा तो फोटो बघ, त्या फोटो डोक्यावर हात ठेवलाय ना, तो कायमचा आहे, लक्षात ठेव. तो काय फोटो काढण्यापुरता ठेवलेला नाही, तो कायमचा आहे, लक्षात ठेव. रोज सांगायचा नाही डोक्यावर हात ठेव म्हणून. तेव्हा मला कळलं, तेव्हापासून माझं कमी झालं. नाही तर मला स्वामींनी चांगलं म्हटलं की तोंडाने नका चांगलं म्हणून, पहिला डोक्यावर हात ठेवा. कारण कोणी पैशासाठी हावरट असतो, कोण कपड्यासाठी हावरट असतो, कोण खाण्यासाठी हावरट असतो, पण आपल्याला गुरुकृपेसाठी आपण हावरट आहोत की जास्तीत जास्त गुरुकृपा कशी आपल्यावर होईल आणि गुरु कसे प्रसन्न होतील, मग मजाच मजा सगळी. त्या शिष्याला सगळं काही मिळतं. अहो एकदा असं झालं, मी महाराजांच्या कपड्याला इस्त्री करत होते आणि इस्त्री करता करता माझी चारी बोटं त्या इस्त्रीला चिटकली आणि मी लगेच हातातली इस्त्री फेकली, कारण चारी बोटांना चटके लागले. आणि मी महाराजांना दाखवलं, म्हटलं इस्त्री करताना चारी बोटाला चटके लागले. अरे बाई काय तुझं लक्ष नसतं, गजा तर कंदील घेऊन ये. म्हटलं आता कंदील कशासाठी, रॉकेल घेऊन ये. आणलं, म्हणजे त्याच्यावर रॉकेल लावायचो. आता आपण सगळ्या बाकीच्या गोष्टी लावतो, रॉकेल कोणी लावलेलं ऐकलंय? मला असं शंका आली, आता हे रॉकेल कसं काय लावतायत, पण म्हटलं बोलायचं नाही, काय करतात ते बघायचं. त्यांनी काय केलं, ते कंदिलाचं झाकण काढलं आणि त्याच्यात बोटं घातली आपली स्वतःची, आणि ते रॉकेलमध्ये बुडाल्यावर लावून दिलं मला चारी बोटाला. म्हणाले तिखट आणा, आता तिखट. आता तिखट चटके लागल्यावर किती झोंबेल सांगा मला, म्हणजे उड्याच मारायला पाहिजे. पण ते म्हणाले तिखट घेऊन ये. मी घेऊन आले, ते घात घातला, बापरे म्हटलं जाऊ मी एक काय, मी लागली म्हणजे थोडा थोडा बाद झालं. तू शांत बसते का नाही, बोलायचं नाही मी काय करतोय. आणि त्यांनी वरती तिखट चोळलं माझ्या ह्याच्यावर, आधी रॉकेल त्याच्यावर तिखट झालं. बस आता ते वस्तू जागेवर ठेवून दे मला म्हणे. आणि हे सगळं झालं आणि मला म्हणे जा आता झोपायला. आणि मी झोपली सांगू तुम्हाला. आणि सकाळी उठल्यावर हा हात की हा हात कळेना मला. म्हणजे जादू अशी झाली की उजवा होता की डावा होता, दोन्ही बोटं सारखी दिसायला लागली. म्हणजे ते रॉकेल आणि ते तिखट. बघा हे औषध तुम्हाला माहिती होतं का? नाही. पण एक जालिम औषध महाराजांनी लावलं आणि सकाळी बोटं पहिल्यासारखी झाली. पण इथे औषधापेक्षा मी सांगेन स्वामींनी आपली पॉवर लावली. स्वामींनी आपली पॉवर लावली. ही पॉवर लावता आली पाहिजे, कारण ते त्यांच्याकडे पॉवर कशी असते, ओसंडून वाहते. बघा एखादं वांड्या नळाखाली लावलं की ओसंडून वाहते, बादली आम्ही बंदच करत नाही. तसं यांची कृपा कशी आहे, ओसंडून वाहते. आणि भरपूर मिळवलेली असते त्यांनी, आणि जगाच्या कल्याणासाठी असते. आणि हे जगाचं कल्याण व्हावं म्हणून सारखे ते धडपडत असतात येणाऱ्या प्रत्येकासाठी. कोणाला लग्न नसेल तर लग्नाचं सांगायचे. आता तुम्हाला एक हसण्यासारखी मजा सांगते. एक बाई आजी आली होती आमच्याकडे आणि त्यांची मुलगी आली होती. आणि त्यांनी मला सांगितलं मला आत घे, नमस्कार करायचा आहे महाराजांना. घेतलं मी त्यांना आत. तर महाराज मला म्हणाले तुझ्या ओळखीची बाई? म्हटलं नाही. त्यांनी मला खून केली की महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे म्हणून. मग दर्शन घेतल्यावर त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर होती. तर महाराज म्हणाले
कशासाठी आलीस म्हातारे? ती म्हणाली या मुलीचं लग्न जमत नाही. मग महाराज म्हणे मी काय करू? असं आधी महाराजांनी केलं, मी काय करू त्याला? मग नंतर महाराजांना दया आली की म्हातारीने चेहरा पाडला. तिला वाटलं काहीतरी आपलं काम होईल म्हणून ती आलेली आहे, आणि तिने चेहरा पाडला. मी काय करू म्हटल्यावर महाराज म्हणाले ए तुझी आई रडू दे, तू रडू नको, तुझं लग्न होणार आहे आणि तू मला पेढे आणि लाडू आणून द्यायचे, असं तिला सांगितलं. आणि गेली घरी. आता ही मुलगी लग्न होणार म्हटल्यावर काय खुशच झाले, हसतच गेली बाहेर. 2 महिन्याने ही मुलगी आली तिच्या नवऱ्याला घेऊन, मला बाहेर भेटली. मग ताई मला ओळखलं का? तू भांडूपची ना? हो. म्हणजे झालं लग्न. हे बघा मिस्टर, दर्शन घ्यायचंय महाराजांचं, चल म्हटलं. गेलं घेऊन. महाराजाला म्हणाले की कोण तू? मी म्हटलं ती लग्नाचं विचारायला आली होती ना, ती ही मुलगी. तर तिच्या नवऱ्याला महाराज म्हणे काय हो, या दाताडी बाईसाठी तुम्ही किती दिवस उभे होता सांगा मला. या दाताडी बाईला किती दिवस तुम्ही शोधत होता? मिळाले ना आता? आजचं महाराजांनी जोक करून टाकला तिथे. आणि तिला म्हणाले बघ, ती म्हणाली महाराज कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. वा वा वा. उशिरा लग्न झालं ते चांगलं झालं ना? नाही म्हणाली उशिरा जाऊ दे, पण तुमचा आशीर्वाद. हे झालं ते निघून गेलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, गुरूंना त्याला बघितल्याबरोबर द्यावंसं वाटतं, कृपा करावीशी वाटते. आता ती काय भक्त होती महाराजांची, पण काय सेवेला नाही, प्रवचनला नाही, कशालाच नाही. कोण तिच्यावर कृपा करेल सांगा मला? तरी सुद्धा महाराजांनी कृपा केली. कारण संतांचं कसं असतं, दयेचा सागर असतात, दया त्यांच्याकडे भरपूर भरलेली असते. म्हणून अशा संतांसाठी वास्तविक बघा, ईश्वर आपली शक्ती अवतारी पुरुषांना देतात. अवतारी पुरुष महापुरुषांना देतात, महापुरुष सत्पुरुषांना देतात, आणि सत्पुरुष तुम्हा आम्हा सगळ्यांना देतात. म्हणजे ही ज्ञानाची परंपरा शिवापासून चालू झालेली आहे, शिवशंकरापासून. शिवशंकरांनी पहिलं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर संतांची परंपरा ही अशी आहे की ज्ञान देण्याचं प्रमुख कार्य त्यांचं आहे. म्हणून आजचा कृतज्ञतेचा दिवस हाच की आम्हाला जे पहिलं काहीच माहीत नव्हतं, आम्ही पूर्ण अज्ञानात होतो, प्रत्येक देवाचं आम्ही करत होतो. आत्तापर्यंत आपण करतो प्रत्येक देवाचं, पण संत काय सांगतात, अरे सगळं तुझ्याजवळ आहे, तुम्ही कुठे धावतो बाहेर? जे आहे ते सगळं देव हृदयी अंतरी भेटी नाही जन्मवरी. तुझ्या आतच आहे, तुझ्या जवळ आहे नव्हे, तेच तू आहेस. म्हणून संतांना काय म्हटलं जातं, संतांच्या सहवासात आपण गेलं की आपल्याला आनंदाच्या लहरी येतात. बघा तुम्ही आता या ठिकाणी बसल्यानंतर काय भूक लागली आहे तुम्हाला? आवाज येत नाही, पण जेवणाची व्यवस्था केली आहे आम्ही. पण संतांचा सहवासच असा आहे की इथे तहान भूक काहीच लागत नाही. आणि मला तर वाटतं पाठीमागे महाराज आणि समोर तुम्ही रात्रभर कार्यक्रम चालू राहावा. पण चालू ठेवणार नाही आम्ही, घाबरू नका. आता घाबरून जाल की आपल्याला आता रात्रभर बसवणार का काय ताई? नाही, इथे संतांचा सहवासच असा आहे. मग सांगा तुम्ही मला, आपण 2 तास बसल्यानंतर जर आपल्याला इतकं बरं वाटतं तर 24 तास त्यांच्याजवळ राहिल्यावर कसं वाटेल? खूप भाग्यवान. त्यांच्या जवळ 24 तास आपल्याला राहायला मिळालं, त्यांची सगळी प्रचिती आली आपल्याला, आणि त्यांनी 24 तास आपण सेवा केल्यामुळे ते पण आपल्यावर प्रसन्न झाले. आणि ते म्हणाले म्हणाले बघ, हे आमची सगळी शिष्यांची परंपरा तू चालवायची आहे पुढे. मी म्हटलं महाराजांना मला नाही जमणार, ते मला जमणार नाही. म्हणाले तू नाही सांभाळ, तुझा बाबा सांभाळेल, असं मला बोलले. जेव्हा स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्णांपुढे उभे होते तेव्हा ते त्यांना म्हणाले, बघ नरेंद्र, आता तुला हे सगळं सांभाळायचं आहे.
ते म्हणाले नाही, माझ्याकडून हे काम होणार नाही, दुसरा कोणीतरी शोधा, माझ्याकडून हे काम होणार नाही, मी करू शकत नाही. ते म्हणाले तू नाही केलं तुझी हाडं करतील. बघा संतांच्या शब्दामध्ये किती ताकद असते. संतांचा शब्द खोटा होणारच नाही, कारण तो तिकडून आलेले शब्द आहे. डायरेक्ट तिकडून आलेले संदेश आपल्यापर्यंत पोहोचवतात, म्हणून त्यांना संदेश वाहक सुद्धा म्हणतात. म्हणून पैगाम म्हणजे संदेश आणि वाहक म्हणजे आणणारे. म्हणून हे म्हणतात ना, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देव तयाचा अंकिला. गुरु हा परमात्मा परेशु असा जर तुमचा विश्वास असेल, देव तयाचा अंकित आहे. स्वयं संचला त्याचे घरात, स्वतः संचार त्याच्या घरात. विठ्ठलाने तुम्हाला माहिती आहे, पांडुरंगाने जनाबाईची दळण दळलं, कपडे धुवायला मदत केली, एकनाथ महाराज कडे श्रीखंड्या म्हणून पाणी भरलं. म्हणजे एक एक संतांकडे त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या घरातली सगळी कामं केलेली आहेत देवाने, आणि ती कशी केलेली त्यांना सुद्धा माहिती नाही. तिथे मला सांगायचं तात्पर्य काय आहे की संतांचं जे कार्य आहे, हे संतांचं कार्य आणि त्यांच्या कार्यामध्ये वास्तविक संत ज्या पद्धतीने पुढे पुढे जात आहेत, आपण त्यांच्याबरोबर धावलं पाहिजे. आता संत पुढे आणि आम्ही इथे काम होणार नाही, त्यांच्या बरोबरीने तुम्हाला धावावं लागेल. आणि हे बरोबरीने धावला तुम्ही तरच तुमच्या हाताला काहीतरी लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचा सहवास सगळ्यांना आवश्यक आहे. आणि हा सहवास म्हणजे मला एक आपल्या गोंदवलेकर महाराजांचे जे शिष्य आहेत बेलसरे बाबा, ते आम्हाला एकदा रस्त्यात भेटले आणि त्यांनी मला विचारलं, आमच्या बहिणीला विचारलं, या कोण आहेत? तर बहीण म्हणाली आमच्या बहीण आहेत. कुठे असतात? तर काळ सिद्धेश्वर महाराजांच्या मठात त्यांची सेवा करतात. तर ते मला म्हणाले, यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर समजतं यांनी खूप सेवा केलेली आहे. पण म्हणाले आता तुमच्या सेवेची प्रत बदलणार आहे. मला काहीच कळलं नाही या शब्दाचा अर्थ काय. आता तुमच्या सेवेची प्रत बदलणार आहे, मला काहीच कळलं नाही. कारण ते म्हणाले आतापर्यंत ते जिवंत असताना देहाची सेवा तुम्हाला करता आली, पण आता त्यांनी देह ठेवल्यानंतर ही प्रत बदलली, ही सेवा चालू झाली. म्हणजे एकंदरीत तुमची सेवा चालू राहणार आहे, पण त्याच्यातली प्रत बदलणार आहे. म्हणून तुम्ही आत्तापासून म्हणजे हे लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा की संत आहेत, माणूस आहे, तिथे त्याला देह सोडावा लागतो. सगळ्यांना एकच नियम आहे, तुम्हाला माहिती आहे, जो जन्माला आलाय त्याला जावं लागतं. या नियमाने संतांनी सुद्धा देह सोडतील तर पुढे तुम्हाला हेच कार्य चालू ठेवायचं आहे. म्हणजे आणि हे कार्य चालू ठेवायचं तर हे आपण काही करत नाही, लक्षात ठेवा. आज एवढा पाऊस होता इथे, आता पाऊस थांबलाय ना, एवढा पाऊस होता आज सकाळपासून की ही मुलं म्हणाली पाऊस थांबलेलाच नाही. आई तुम्ही पण लवकर निघा. पण गोरेगावला जरा पण पाऊस नव्हता. सगळीकडे पाऊस होता, गोरेगावला नव्हता. आणि आम्ही आलो तर दादरला खूपच पाऊस पडत होता. एवढी भक्त मंडळी येणार कशी? पण स्वामी म्हणतात हे करणारी तू कोण सांगणारी, ते आम्ही बघणार. शिष्याने ही काळजी करायची नाही. शिष्याने फक्त गुरुंना सरेंडर व्हायचं, गुरुंना सगळं सांगायचं आणि गुरु मग सगळं काही करतात. तुम्हाला काही करावं लागत नाही. आणि तुम्ही कार्यक्रमला यायच्या वेळेला पाऊस माऱ्याने बंद ठेवला. मला या ताई सकाळी म्हणाल्या, म्हटलं ताई मुसळधार पावसाची दाट शक्यता असं आपल्याला बातम्यांमध्ये सांगतात, आपल्या कार्यक्रमाचं काय व्हायचं? आई तुम्ही बिलकुल काळजी करू नका, महाराज संध्याकाळी पाऊस थांबवतील, या ताई बोलल्या. कारण सगळे त्यांना जास्त काळजी आहे. शिष्याने फक्त त्यांना सांगायचा अवकाश बस.
आणि त्यांनी आपला सगळा कार्यक्रम सुलभ व्यवस्थितपणे पार पाडला. म्हणजे सद्गुरूंकडे ताकद किती आहे बघा. मग तुम्ही सद्गुरूंकडे पॉवर मागणार की संसारातल्या गोष्टी मागणार? काय मागणार? पॉवर मागितली पाहिजे तुम्ही. म्हणून मी महाराजांना नेहमी म्हणायची, तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळाला पाहिजे. तो आनंद कसला? पैशाचा नाही. मग कसला? भरपूर भक्त मंडळी आहेत त्याचा नाही. भरपूर मोठा आहेत त्याचा नाही. तो त्या ईश्वराला प्राप्त केलेलं आहे. रोमारोमात ते भिनलेलं आहे. परमार्थ रुजलेला आहे पूर्ण. आणि अनुसंधान सतत आहे. त्यामुळे ते चेहऱ्यावर दिसतं. आणि हे अनुसंधान म्हटलं, स्वामींना म्हटलं की तुमच्यासारखं आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. स्वामी म्हणाले सगळे मिळेल, लक्ष तिकडे ठेव बाज. निश्चय बैसे वस्तूकडे तरी ज्ञान मार्ग सामर्थ्य चढे, असं समर्थाने म्हटलंय. पण महाराज म्हणायचे निश्चय बैसे वस्तूकडे तरी काय कमी पडे तुझे. तुझा निश्चय तिकडे असू दे, तुला काही कमी पडणार नाही. काय पाहिजे ते मी आणून देतो. बघा ना, महाराजांनी हॉलची व्यवस्था करून दिली. हॉलला आम्ही त्यांना सांगितलं थोडे आम्हाला पैसे पण कमी करून द्या, ते पण त्यांनी करून दिले. आज तुम्ही मजेत बसू शकता. म्हणजे स्वामींची कृपा, स्वामींच्या कृपेच्या जोडीला या ट्रस्टींची कृपा. आपलं त्यात काही नाही. आपण फक्त यायचं आणि आपली सेवा रुजू करायची. वास्तविक हा कार्यक्रम करण्यासाठी गेले 8 दिवस इतकी उठबस आणि एवढी मी दमली होती की बस, की मला वाटलं की आता आज काय आपल्याला कार्यक्रम करता येतोय की नाही, एवढी मी दमली होती. पण इथे आल्यावर सगळं दमणं गेलं. चार्ज फुल चार्ज. आता तुम्हाला दमवीन मी रात्रभर, पण मी दमलेली नाही. लक्षात ठेवा, हा बदल फक्त सद्गुरू करू शकतात. ही जादू फक्त सद्गुरू करू शकतात. आणि शिष्यामधला हा पालट करण्याचं काम त्यांचं आहे. म्हणून शेवटचं तुम्हाला उदाहरण सांगते की त्यांचा ज्या ज्या वेळी कार्यक्रम असेल त्या वेळेला किती जरी काही असं तरी तुम्ही यायचं. लक्षात ठेवा, परीक्षेला उतरायचं. मी एकदा दवाखान्यात ॲडमिट होती आणि तेव्हा होतं शिवरात्रीचा सप्ताह. तर डॉक्टर मला म्हणाले, मी म्हटलं डॉक्टर शिवरात्र आहे, आता मला सोडा घरी. उद्याचा तुमचा रिपोर्ट बघून सोडणार. 1 दिवस राहायचं. आता तिकडे कार्यक्रम चालू झाला. महाराजांनी लगेच ड्रायव्हरला सांगितलं गाडी घेऊन जा आणि शोभाला घेऊन ये. तो ड्रायव्हर आला बघ त्या दवाखान्यात आणि मला म्हणाला, ताई तुम्हाला घ्यायला आलोय गाडी घेऊन. आणि मी त्या घरातल्या दवाखान्याच्या ड्रेसवर म्हणाला, आत्ता गाडीतून आणायला सांगितलंय तुम्हाला. अरे पण आपण ॲडमिट आणि डॉक्टरना विचारल्याशिवाय कसं येणार? विचारून टाका लवकर. मी गेली डॉक्टरांकडे. डॉक्टरांना म्हटलं आज शिवरात्रीचा दिवस आहे आणि आज मी इकडे दवाखान्यात, महाराजांनी गाडी पाठवली आहे, आज तशी घेऊन ये. आणि डॉक्टर म्हणाले, अहो तुम्ही ॲडमिट आहे, उद्या तुम्हाला मी सोडणार आहे. पण आज कशाला चाललाय? उद्या पण शिवरात्र आहे ना. अहो पण गाडी आली आहे ना, आता त्यांचं ऐकायचं नाही असं होईल का? तर म्हटलं जर मी गेली नाही ना ते त्या गाडीतून परत स्वतः येतील मला घ्यायला. येते की नाही? म्हटलं डॉक्टर मला सोडा, मी रात्री कार्यक्रम संपल्यावर परत येते. मला म्हणाले कार्यक्रम संपल्यावर गुपचूप आपल्या खोलीमध्ये येऊन झोपायचं. गेली मी, माझा ड्रेस बदलला आणि गेली गाडीतून. महाराज मला म्हणतात ही सगळी दुनिया लांबून आली आणि तू तिकडे दवाखान्यात बसतेस, चल स्टेजवर आता. आणि घेऊन गेले मला स्टेजवर, शेजारी बसवलं. म्हणाले उठ प्रवचन करायचंय. अरे बापरे, काही तमाक वाचलेला नाही, काही नाही. मी ब्लँक पूर्ण. तू आता प्रवचन करायचंय. म्हटलं मी
4 दिवस तर मी दवाखान्यात होती स्वामी, मी पुस्तक उघडलेलं नाही, काही बघितलेलं नाही, ते मला माहित नाही. चल बस, राजाधिराज बोल. आणि सांगते तुम्हाला, महाराजांना असा नमस्कार केला, राजाधिराज म्हटलं, आणि जी गाडी चालू झाली ती 15 मिनिटं मी प्रवचन केलं. मग माझ्याकडे वाकून बघितलं, बस आता बस. म्हणजे सांगा मला, ही ताकद कोणी दिली आपल्याला? आणि कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांना सांगितलं आमची शोभा आजारी आहे, पण आम्ही गाडी पाठवली, आली बघा. आता जेवण करायचं माझ्या बरोबर आणि दवाखान्यात पुन्हा जायचं. रात्री मला जेवायला घेतलं बरोबर आणि म्हणाले ड्रायव्हरला आता परत जाऊ दे दवाखान्यात. रात्री 2 वाजता येऊन कॉटवर झोपली. सकाळी डॉक्टर आले, केव्हा आले? रात्रीच आलं. म्हणजे आता महाराजांच्या पुढे कोण बोलणार? म्हटलं नाही डॉक्टर, त्यांची आज्ञा ऐकायलाच पाहिजे, आता माझी फजिती होईल. अहो मी पण गुरूंचा शिष्य आहे, मी स्वरूपानंदांचा शिष्य आहे. छान. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कार्यक्रमला अटेंड कर. स्वतः आजारी होते, दवाखान्यात आले होते ना पुण्याला, ॲम्ब्युलन्स मध्ये बसून, स्ट्रेचरवर बसून त्या ठिकाणी त्यांनी प्रवचन केलं अर्धा तास. मग त्यांनी देहाकडे बघितलं का? ते म्हणाले माझे शिष्य तिथे माझी वाट बघतात, मला जायला पाहिजे. देहाची पर्वा नाही, कसलीही पर्वा नाही, बस माझे शिष्य माझी वाट बघतात. आणि स्वामी गाडीतून आले, डॉक्टर पाठवत नव्हते. महाराज डॉक्टरने म्हणाले मी लिहून देतो, काय झालं तर त्याला मी जबाबदार आहे, मी लिहून देतो. काय झालं तुम्हाला जाताना तर कोण जबाबदारी घेणार? मी लिहून देतो महाराज म्हणाले, पण सोडा मला. आणि ते डॉक्टर बघतोय, सलाईन लावलंय आणि ॲम्ब्युलन्स मधून महाराज तिकडे गेले. सांगायचं तात्पर्य, कशाला महत्व दिलं महाराजांनी? गुरु सेवेला, गुरु सहवासाला आणि सप्त्याला इतकं महत्व दिलेलं आहे स्वामींनी. म्हणजे माझं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं, स्वामींचं उदाहरण तुम्हाला मी सांगितलं. आता आपले ते अरविंद पाटील त्यांनी पण सांगितलं की माझ्या मुलीचा मोठा सत्कार होता IAS झाल्याबद्दल, पण त्या दिवशी मठात माझा कार्यक्रम होता, माझं प्रवचन होतं, मी गेलो नाही, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय. म्हणजे प्रेफरन्स कशाला दिला? सद्गुरू ना, की सद्गुरू इम्पॉर्टंट आहेत आपल्याला. म्हणून सद्गुरूंसाठी काही झालं तरी तुम्ही धावत यायला पाहिजे. महाराज सांगायचे नसतील पैसे माझ्याकडे मागा, मी देतो, पण या. महाराज एक छान उदाहरण द्यायचे, म्हणायचे की एखादी बाई जेव्हा गरोदर असते तेव्हा 7-8 महिने झाले की ती कपडे शिवायला चालू करते. कोणाचे? नवीन येणाऱ्या मुलाचे कपडे शिवते, लंगोट शिवते, सगळी तयारी, गोधडी वगैरे शिवून रेडी. मग तिथे तुम्ही रेडी सगळे, अजून मुलगा बाहेर आलाय नाही, 2 महिन्यांनी येणार, ही व्यवस्था आहे तुमची 2 महिने आधी. मग इथे का नाही व्यवस्था करत पैशाची? असं महाराज म्हणायचे इथे सुद्धा व्यवस्था करता आली पाहिजे. की गुरुपौर्णिमा आहे, पैसे काढून ठेवायचे, पाऊस आला उभारणी जायचं, इतका खर्च आला वगैरे नाही गुरूंसाठी. बरोबर आहे ना? किती महाराजांनी परफेक्ट उदाहरण दिलं की या सगळ्या बायका सगळी कामं सोडून थप्पी तयार कपड्यांची, अजून तर मुलगा आलेला पण नाही, म्हणजे तिथे एवढी व्यवस्था, तर इथे किती केली पाहिजे आपण. म्हणजे हे मी तुम्हाला का, मी फोर्स नाही करत, हे स्वामींची उदाहरणं तुम्हाला सांगते. स्वामींनी सांगितलेली. सिद्धरामेश्वर महाराजांना महाबळेश्वरला असताना आजारी होते, पण ते म्हणाले उद्या आमचा कार्यक्रम आहे गिरगावात, गेलंच पाहिजे मला. आणि त्यांना पाठीला पुळी झाली होती मोठी, काळ पुळी. महाराज म्हणायचे त्याच्यात एवढा हात आत जायचा. आणि तसं ते दुःख घेऊन त्यांनी मुंबईला येऊन कार्यक्रम केला. आपण सुटता कामा नाही म्हणाले ते, आपण मागे राहायचं नाही, गुरूंसाठी पुढे. बघा तुम्ही सगळ्या संतांची वाता चरित्र, त्यांनी आपल्या गुरूंसाठी काही करायची तयारी केलेली आहे.
कोणी आपले पैसे गुरूंवर सगळे उधळून टाकले, सगळे इस्टेट. कोणी आपली मुलं बाळ, कोणी स्वतःकडे सुद्धा बघितलं नाही. आता सांगायला झालं तर भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे रात्रभर इथे संपणार नाही प्रवचन. पण सांगायचं मला तात्पर्य काय की गुरु सर्वश्रेष्ठ आहेत आपल्या आयुष्यात. म्हणजे गुरूंशिवाय कोणी श्रेष्ठ नाही या जगात, आणि गुरूंशिवाय आपलं अज्ञान घालवणारं सुद्धा कोणी नाही. म्हणून आजच्या समाजात तैसा नव्हे स्वामी राव, तरी जन्म मृत्यूचा व्हावं, समूळ अज्ञानाचा ठाव पुसवून टाकून. नुसतं वाचायचं नाही, ते आपल्याला हळूहळू आचरणात आणता आलं पाहिजे. थोडं 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 तरी रोज हा अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून आजची गुरुपौर्णिमा रोजच्या पेक्षा तुम्ही भरपूर माणसं आला की आज गुरुपौर्णिमाला, म्हणजे महाराज म्हणायचे मोगरा फुलाला, मोगरा फुलाला. आपला आता महाराजांच्या शब्दाची मला आठवण आली. महाराजांनी एकदा म्हटलेलं गोरेगावला, भरपूर आली होती. महाराज म्हणे आज आमचा मोगरा कसा फुललाय बघा. म्हणजे संतांचा मोगरा कसा, ज्ञानेश्वर महाराजांचा. तुम्ही म्हणाल आज मोगऱ्याला कळ्या आल्यात, आम्ही काढल्या, मोगरा रिकामा झाला, उद्या झाड रिकामा झालं कळ्या काढल्यावर. हा तसला मोगरा नाही. कळ्या काढल्या की दुसऱ्या लगेच, पहिल्या काढल्या की दुसऱ्या लगेच, बघा होतं झाड भरलेलं. असा हा मोगरा आहे. आणि हा मोगरा संतांनी ओळखलेला आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला डायरेक्ट मोगरा म्हणजे फुल कसं देवावर बसतं, सुंदर वास येतो, सुंदर दिसतं, सगळ्यांना मोहून टाकतं, असं मोगऱ्याचं फुल आपल्याला म्हणाले महाराज. आणि पुन्हा म्हणाले एवढे सगळ्या शिष्यांचा समुदाय जर मला परत मिळणार असेल, मी पुन्हा जन्म घेईन. बघा, एक जन्म म्हणजे केवढी झंझट आहे. सगळ्यांना माहिती आहे एक जन्म म्हणजे केवढी झंझट आहे. प्रत्येकाला वाटतं नको, बस झाला आता, सगळ्यांना वाटतं. पण हे पुन्हा जन्म घ्यायची तयारी दाखवत असतं का आता हा समुदाय मिळणार आहे, ही सगळी मंडळी परत भेटणार आहेत, परत हे हा सत्संग मोठ्या यांनी साजरा होणार आहे आनंदाने, म्हणून पुन्हा जन्म घ्यायची तयारी. अशी संतांची तयारी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा अशीच तयारी दाखवली. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणून या सत्संगामध्ये आपण आज संतांकडे हीच प्रार्थना केली पाहिजे की हा सत्संग आमचा अविरत घडू दे, तुमचा सहवास आम्हाला अविरत मिळू दे, आणि तुमच्या सेवेमध्ये कुठलंही विघ्न येता कामा नये, आणि आलं तरी ते निवारण करून टाकतात. आणि दुसरं म्हणजे आरोग्य आपलं चांगलं ठेवा म्हणून त्यांना प्रार्थना करायची. हे शरीर आहे म्हटल्यानंतर जसजसं आपण मोठं होतं तसं थकत जातं, पण त्यांच्या सहवासात आल्यावर थकल्यासारखं वाटत नाही. पण घरी असं कंटाळा, पण इथे आल्यावर चार्ज. म्हणून जर पॉवर पाहिजे असेल तर पॉवर स्टेशन जवळ यायला पाहिजे तुम्हाला. म्हणून हे पॉवर स्टेशन आहे संतांचं. म्हणून या संतांच्या पॉवर स्टेशनमध्ये महाराजांनी आपल्यासाठी एवढी छान व्यवस्था केलेली आहे की आपल्याला वर्षभर कार्यक्रम ठेवलेले आहेत. आता तुम्ही म्हणाला जरा आजची गुरुपौर्णिमा संपली, अरे लगेच 15 दिवसांनी श्रावण आहे. श्रावण झाल्यावर श्रावणात आपले 6 प्रोग्राम आहेत, लक्षात ठेवा, 6. आणि ते वरती आहेत, वरती म्हणजे दुसऱ्या मजल्यावर चढून जायचंय तुम्हाला. आणि जेवण सुद्धा या मुलांना वरती घेऊन जायचे भांडी, तेव्हा तुम्हाला जेवण मिळेल. म्हणून आज आपल्या गुरुपौर्णिमेला जो आपल्याला आनंद लाभला त्याच्यात या मुलांचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ. बघा, या सगळ्या मुलांनी सकाळीच उठून कोणी फुलं आणायला गेलं, कोणी इथलं डेकोरेशन केलं, त्यांनी त्यांच्या तिथून ते सामान आणलं, कोण फुलं आणायला गेला, कोण भाजी आणायला गेला, कोण डिश आणायला गेला, आणि सगळी व्यवस्था तुमची झाली जेवणाची. उगीच महाप्रसाद म्हटल्यावर काय आपोआप होतो का सांगा मला? एवढे कष्ट करावे लागतात. आणि मी तर 8 दिवस करते ही कामं. पण आनंद एकच आहे की महाराजांच्या सहवासात तुम्ही सगळे आलात आणि महाप्रसाद सगळ्यांना व्यवस्थित मिळाला. बाहेरचा पाऊस थांबला, ही मोठी कृपा आहे आपल्यावर. म्हणून महाराजांच्याकडे आपण एकच मागणं मागूया, सदा सत्संग लाभ
गुरु सेवा मागणे एसी मागूया आदरे आदि वंदूया हरिहरा सिद्धरामाया आदरे आदि वंदूया हरिहरा सिद्धाया आदरे आदि वंदूया. आता पुढचा आपला कार्यक्रम म्हणजे श्रावण महिन्याचा प्रारंभ. 5 तारखेला, वार कुठला? 5 तारखेला सोमवार आहे. सोमवार असं तरी सोमवारी तर त्यांचा वर्किंग डे या मुलांचा, पण ते म्हणाले आम्ही अर्धी मुलं रजा टाकू, अर्धी नंतरच्या रजा टाकू, पण आपला कार्यक्रम व्यवस्थित होणार. बघा, आपण काय नुसतं यायचंय, सगळं ही मुलं करतात. जेवणाची व्यवस्था करतात, डेकोरेशनची व्यवस्था करतात, सगळी व्यवस्था करतात. आपण नुसतं यायचंय. म्हणून 5 तारीख लक्षात ठेवायची. पण तो प्रोग्राम आपला दुसऱ्या मजल्यावर असेल, इथे नाही. इथे अनिरुद्ध बापूंचे भक्त त्यांचा प्रोग्राम आहे 1 महिना पूर्ण. म्हणून आपण वरच्या दुसऱ्या मजल्यावर यायचं 5 तारखेला, श्रावणच्या 5 तारखेला पहिला दिवस श्रावणाचा, आणि पुढचा कार्यक्रम 5 तारखेला सांगितला जाईल. म्हणून तो सगळ्यांनी ती तारीख लक्षात ठेवायची. राजा सद्गुणा ईश्वर महाराज की जय. राजा सद्गुणा श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा